नमस्कार, मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका वादाची। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरनं घरात घुसून मारू अशी धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली। या प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेत इंद्रजीत सावंतांचा जबाबही नोंदवलाय। दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ऐका, ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही। या फोनवरील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। इतिहासकार संशोधक इंद्रजीत सावंतांना ही धमकी देण्यात आली आहे। ब्राह्मण विरोधी वक्तव्य करू नका असा धमकीवजा इशारा प्रशांत कोरटकरांनी दिल्याचं त्या ऑडिओ क्लिप मधून समोर आलंय। तसंच कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय। साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते? बाजीप्रभू कोण होते? महाराजांना कोणी वाचवलं? हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून। पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शोधित साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही नाही, तुम्ही शोधित ब्राह्मणांवर आहात फक्त का? ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? मी किती बोलतो? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही कधी शिवी इतिहासाला दिली? तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो तुम्ही म्हटलं। फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा? ब्रिटिशांचा जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर। तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। आता या प्रकरणाची गृह खात्यानं गंभीर दखल घेत मंगळवारी इंद्रजीत सावंतांचा जबाब नोंदवला। नाही, ह्या धमक्यांनी घाबरायचा विषयच येत नाही। कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात। आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत। शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही। दरम्यान प्रशांत कोरटकरांनी इंद्रजीत सावंतांना फोनवरून धमकवल्याच्या आरोपाचं खंडन केलंय। कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही। माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं। इंद्रजीत सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा माझ्या फोन आला। असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर। आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा। मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे। तर इकडे नागपुरातील प्रशांत कोरटकरांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। त्यामुळे इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी नेमकी कोणी दिली हे आगामी काळात पोलीस तपासात उघड होईल। पण हा वाद नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमावरून उफाळून आल्याचं दिसतंय। इंद्रजीत सावंतांनी या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं, त्यानंतर वादाला तोंड फुटलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।